असे मस्त वरून कडक आणि आतून मऊ असे स्टफिंगनी भरलेले बघू शकता उपवासाच्या बटाट्याची वड्याची हलवाई स्टाईल स्पेशल आपण असे हे बटाट्याचे वडे बनवलेले आहेत, त्याची रेसिपी आज आपण पाहणार. नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनल सुवर्ण स्वादमध्ये. तर करूया रेसिपीला सुरुवात. तर सर्वप्रथम बघू शकता मी घेतले हे 3 उकडून घेतलेले बटाटे, साली काढून घेतले आहेत मी आणि उकडून घेतलेले आहेत. हे बघू शकता हे आता हे साईडला ठेवूया आपण. आणि ते हे बघू शकता हे घेतले राजगिऱ्याचं, आपण राजगिरे घेतलेत ना, राजगिऱ्याला मी असंच छानपैकी दळून घेतलेलं आहे, मिक्सरवर बारीक करून घेतलेलं आहे. हे बघू शकता हे चिप्स घेतलेत मी 10 रुपयाचे पॅकेटमध्ये सगळे चिप्स मी वापरलेले आहेत. हे बघू उपवासाचं मीठ घेतलेलं आहे. इथे मी 1 इंच आल्याचा तुकडा ना असे तुकडे करून घेतलेला आहे. इथे घेतलेले 1 चमचे जिरे घेतलेले आहे, ते साईडला करूया. आता हे बघू शकता मी मिरच्या घेतलेल्या 1 मोठी मिरची मधून कट करून बारीक बारीक चॉप करून घेतलेले आहे. इथे बघू शकता काजू बदाम आणि बेदाणे घेतलेले आहेत आणि 1 वाटी खोबरे घेतलेले आहेत. आता ड्रायफ्रूटचा वापर मात्र तुम्ही भरपूर करायचा, मी थोडा कमी केला आहे, पण तुम्ही भरपूर करा कारण खूप छान लागतात ड्रायफ्रूट्स. शेंगदाणेही तुम्ही वापरू शकता, मी शेंगदाण्याचा वापर केलेला नाही आहे. आता हे बघू शकता आपण जे जिन्नस घेतले, थोडं मिरची घेतली आहे, तुम्हाला तिखटानुसार तुम्ही मिरचीचा वापर कमी जास्त करायचा आहे. इथले घेतलेले मी उपवासाचं मीठ. सध्या हे सगळं आपण स्टफिंग एकत्र करून घ्यायचं आहे. आता ह्याला आपण घालणार आहोत साखर घातली मी जरा, थोडंसं तुम्ही चाट मसाला घालू शकता, पण मी घातलेला नाही आहे कारण आपल्याला उपवासाचा चालतो की नाही मला माहीत नाही म्हणून मी वापरलेला नाही आहे. आता हे ज्याला पूर्ण छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि स्टफिंग्स एका साईडला ठेवायचं आहे. आता घेतले मी उकडून घेतलेले बटाटे, तर बटाट्याला पूर्ण मॅच करून घ्यायचं आहे. तुम्ही खिसूनही घेऊ शकता, बारीक खिसून खिसलं की जरा आणखीन छान होतात. मी मॅश करून घेतलेलं आहे, मॅश करून परत मी चमच्याने एकजीव करणार आहे, त्यामुळे तुम्ही मात्र खिसून घेतले की पटकन होतात. आता हे मॅश करून छानपैकी घेतलेत. आता एका साईडला ठेवूया ह्याला आपण. आणि आता हे आपण जे मिक्सरचं वाटी घेतलं त्याच्यामध्ये आपण हे बटाट्याचे चिप्स आहेत ना छानपैकी बारीक करून घ्यायचे, जेणेकरून बटाटे अगदी हलवा स्टाईल छान होतात. आता हे बघू शकता छान असं बारीक करून घेतलेलं आहे मी. आता ह्याला एका साईडला ठेवूया. आणि आता हे बघू शकता हे आपण मगाशी घेतलेलं बटाटा आपण स्टफिंग. आता याला आपण काय घालणार की मिरची घातली प्रथम, छानपैकी मिरचीचे तुकडे सगळे घालून घेतलेले आहेत. तुम्हाला तिखट हवं असेल तर त्यानुसार तुम्ही वापरायचं आहे. आल्याचे तुकडे मात्र नक्की घालायचे आहेत. आम्ही जिरे घातलेले आहे. तुम्ही ह्याच्यावर इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही लिंबू किंवा चाट मसाल्याचा वापर करू शकता. मी आवडीनुसार मिठाचा वापर केलेला आहे, तुमच्या आवडीनुसार मिठाचा वापर कमी जास्त करायचा. आता इथे बघू शकता राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे मी, राजगिऱ्याच्या पिठाचा वापर करायचा, छान असे वडे मस्त तयार होतात. आणि ते बघू शकता आपण जे मगाशी चिप्स बारीक केले त्यातले 1 चमचा मी घातलेला आहे. आता स्टफिंगना मी जरा बटाटे काढायचे विसरले, त्यामुळे त्या स्टफिंगसाठी आपण थोडंसं आपण हे मॅश केलेले बटाट्याचे थोडंसं काढून घेणार आहोत. 1 चमचा काढून घेतलेला आहे मी, तुम्ही थोडं जास्त काढा, मी थोडं कमी काढलेलं आहे. तर त्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं. आता हे बघू शकता हाताने पूर्ण ते मिक्स आपण छानपैकी करून घेणार. जे राजगिरे आहेत ना ते बटाट्याचं पाणी पूर्ण शोषून घेतात. आता हे मला जर कमी वाटलं पण पुन्हा आणखी 2 चमचे घातलेले, चांगले 3-4 चमचे घाला तुम्ही, छान होतात ते पूर्ण सोक करून घेतात. एका साईडला ठेवलेलं आपण सोक करून घ्यायला. आता हे बघू शकता हे आपण बटाटे मगाशी घातलेले स्टफिंगमध्ये, जेणेकरून त्याचे गोळे छान तयार व्हावे म्हणून आपण स्टफिंगमध्ये थोडेसे बटाटे घालून घेतलेत. आता हे छानपैकी गोळे अशा आतमध्ये स्टफिंग भरण्यासाठी छानपैकी मी छोटे गोळे करून घेतलेले आहेत. बटाटे मी खूप कमी घातलेत, तुम्ही 2 ते 3 चमचे बटाटे घालू शकता, मी 1 चमचा घातला आहे. आता हे मी छानपैकी गोळे करून घेतलेले आहेत. एवढ्या आणि आता हे मगाशी आपण जे राजगिऱ्याचं पीठ बारीक करून घातलं होतं ना मिक्सरला, त्यांनी पाणी बऱ्यापैकी बटाट्याच्या मधलं पाणी बऱ्यापैकी सोकून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण आता हे स्टफिंग घालणार आहोत. मध्ये स्टफिंग घालायचं आहे, अगदी छान होतात आपले वडे, खूप मस्त होतात. हे नक्की ट्राय करून बघायचे आहेत. आता कसं नवरात्रामध्ये सगळ्यांचे उपवास असतातच, विशेष करून बायकांचे असतात, काही घरामध्ये तर पुरुषही उपवास करतात, त्यामुळे मग आपल्याला सकाळ संध्याकाळ महिलांचं कामच असतं की छानपैकी त्यांना फराळाचं करायचं. मग काय करायचं अशा वेळी प्रश्न पडतो, त्यामुळे हे बटाट्याचे छान असे वडे उपवासाचे नक्की करून बघा. आता आपण हे छानपैकी गोळे तयार करून घेतले आहे. वर आपण जे बटाट्याचं आपण बारीक केलं ना, चिप्स बारीक केलं ना, ते वरून आपण स्टफिंग वरून लावून घ्यायचे, जेणेकरून वडे वरून कुरकुरीत होतात. आता हे सगळ्या बटाट्याला आपण असंच करणार आहोत. आतून स्टफिंग भरायचं आहे, वरून कोटिंग करायचं बटाट्याचं, आणि हे कोटिंग झाल्यावरती शेप दिल्यानंतर आपण हे परत बटाट्याच्या चिप्समध्ये असे गोळून घेणार आहोत. आता अशा प्रकारे मी सगळे बटाट्याचे आत स्टफिंग भरून आपल्या असे छानपैकी गोळे तयार करून घेते, जेणेकरून की नाही ते वरून असे कुरकुरीत आणि आतून असे छानपैकी सॉफ्ट राहावेत म्हणून. अशा प्रकारे मी सगळे आता छानपैकी असे गोळून घेत आहे. 10 रुपयाच्या चिप्सचं पॅकेट बस होतं, किंवा तुम्ही घरातलेही चिप्स वापरले तरी पण चालतात, फक्त आपल्याला वरून कोटिंग कुरकुर होण्याशी मतलब. त्यामुळे बघू शकता अशा प्रकारे छान होतात. आता हे सगळे मी वडे छानपैकी करून घेतलेले आहेत. बघू शकता एवढ्या स्टफिंगमध्ये आपल्याला
7 वडे झालेले आहेत आपले छानपैकी. आता याला थोडा वेळ फ्रीजरमध्ये ठेवायचे आहे, जोपर्यंत आपलं तेल गरम होत नाही. किंवा तुम्ही आदल्या दिवशी जरी करून ठेवला, सकाळी तुम्हाला गडबड असेल तर आदल्या दिवशी रात्री जरी तुम्ही करून ठेवला फ्रीजमध्ये ठेवायचं तरीही चालतं. आता छानपैकी कडक तेल गरम करून घ्यायचं आहे, कोमट करायचं नाही आहे. एकदम कडक तेल गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण हे बटाटे वडे सोडून घेणार आहोत. अगदी तुम्ही गार तेलामध्ये घातले तर मग बटाटा हा नेहमी तेल ओढून घेतं आणि त्यामुळे अजिबात गार कोमट तेलामध्ये वडे घालायचे नाही आहेत. जरा गरम झालं की मगच तुम्हाला हे वडे घालून घ्यायचे आहेत. आणि हे कसं माहिती आहे का, आपले शिजलेलं आहे, ह्याच्यामध्ये शिजवाशिजीचा प्रकार काही नाही आहे. राजगिरा हे काय करतं, आतलं पाणी शोषून घेतं, त्यामुळे आपले बटाटे वडे तेल कमी खिसतं, त्यामुळे हे जास्त तेलकट होत नाहीत. आता बघू शकता, हे काढल्यानंतर तुम्ही टिश्यू पेपरमध्ये थोडा वेळ ठेवले ना की आहे ते थोडंसं तेल असं ते पण सोकून घेतं टिश्यू पेपर, त्यामुळे वडे छान होतात आणि खायला अगदी सॉफ्ट छान लागतात. फक्त तुम्ही छानपैकी ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूटचा वापर छान केला की आणखीन सुरेख लागतात हे लाडू. फक्त एक लक्षात ठेवायचं की सुकं खोबरं वापरायचं नाही, ओल्या खोबऱ्यात हे वडे खूप छान होतात. आतमध्ये स्टफिंग हे ओल्या खोबऱ्याचं हवं. तर अशा प्रकारे छानपैकी एका साईडला आपण वडे काढून घेतलेले आहेत. आता हे बघू शकता, दुसरी बॅच पण टाकलेली आहे आणि ह्याला पण आपण छानपैकी शॅलो फ्राय करून घ्यायचं. एक लक्षात ठेवायचं की शॅलो फ्राय करायचं आहे, लालसर काढायचं आहे, पांढरं काढायचं नाही आहे. लालसर काढलं की कसं होतं, वरून कुरकुरीत होतात. आता हे थोडंसं पाणी एका साईडला आपण तेल नितळायला ठेवायचं आहे आणि हे पण काढून घ्यायचं आहे. आता अशा प्रकारे आपले सुंदर छानपैकी वडे झाले. हे मी आंबट गोड दही घेतलेलं आहे, थोडी साखर आणि थोडंसं मी उपवासाचं मीठ घालून ह्याला छानपैकी फेटून घेतलेलं आहे आणि हे छानपैकी आपलं दही तयार आहे. उपवासाचे वडेही तयार आहेत नवरात्र स्पेशल. तर नक्की करून बघायचं आहे. चॅनलला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि ऑफकोर्स तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करायचं. असंच भेटूया नवीन रेसिपी. तोपर्यंत बाय. स्वस्त राहा, मस्त राहा आणि ऑफकोर्स माझा चॅनल पाहत राहा. नवरात्रीची तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.